समाजात वावरताना आणि आपल्या आयुष्याची जडणघडण होत असताना आपल्यापेक्षा खालच्या वर्गांनाही कसं घेऊन आपल्या बरोबरीने जायचं आणि आपला आणि त्यांचा विकास कसा साधायचा ह्याचा थोडासा छोटासा वस्तुपाठ जर ह्या वयापासून मुलांना मिळाला तर त्यांची निश्चितपणे पुढे एक सुजाण नागरिक म्हणून त्यांची डेव्हलपमेंट होऊ शकते किंवा त्याच्यासाठी आपण एक थोडंसं कुठेतरी सुरुवात करून देतो। नमस्कार, मी संगीता पिंपळीकर, महेश बालभवनची सहसंचालिका म्हणून काम करते। ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की जी आपल्यासारखी उच्च मध्यमवर्गीय मुलं जी सतत त्यांना सगळ्या फॅसिलिटीज मिळत असतात आणि त्याच्यातून विकास नॅचरली पालक घडवत असतात, तर तसाच एक मोटो ठेवून आपल्यापेक्षा थोडेसे खालच्या वर्गातले निम्न स्तरातली जी वंचित मुलं आहेत, ज्यांना काही अडचणी आहेत अनेक लाईफमध्ये, त्या मुलांना देखील ह्या सगळ्या जीवनाचा आनंद लुटता आला पाहिजे। आपल्या बरोबरीच्या मुलांबरोबर त्यांनाही वावरण्याचा आनंद मिळाला पाहिजे, कारण त्यांचं नॅचरली शिक्षण वेगळ्या संस्थांमध्ये होतं, कधीकधी तर ते शिक्षणापासून देखील वंचित राहतात, तर त्यांचाही तो हक्क आहे आणि तो बालदिनाच्या निमित्ताने आपल्याला तो कुठेतरी आपण पण त्याच्याशी संबंधित आहोत हे आम्हाला जाणवलं आणि म्हणून आम्ही त्या अशा वंचित असलेल्या मुलांसाठी म्हणून मुख्यतः हा कार्यक्रम आयोजित करतो की त्यांनाही आपल्या बरोबरीने घेऊन जाऊन आपल्या मुलांना त्यांच्या समस्या कळल्या पाहिजेत असं आम्हाला त्याच्यातनं त्यांना थोडीशी कन्सेप्ट एक त्यांच्या मनामध्ये रुजवायची असते। आणि प्ले वे मेथडनी अनेक विज्ञान प्रयोग, अनेक खेळाची इंट्रोडक्शन असं देखील आम्ही थोडक्यात ह्या उपक्रमातनं त्यांना देतो। अनेक छान छान गोष्टींची त्यांना तोंड ओळख होते आणि जनरली आम्ही जे कोणी बोलवतो एक मुख्य अतिथी म्हणून, तर तसे आज आम्ही राजीव तांबे सर यांना बोलवलेलं आहे। तर ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, बालसाहित्यामध्ये अतिशय एक नावाजलेलं नाव आहे आणि ते मुलांशी खूप छान पद्धतीने संवाद साधतात, गोष्टी रूपातनं विज्ञान सांगतात, तर त्या गोष्टीचा देखील ह्या मुलांना एक खूप छान फायदा घेता येणार आहे, लाभ होणार आहे। त्याच्यामुळे आजचा हा खरंच बालदिनाचा कार्यक्रम हा विशेष असणार आहे आणि आम्हाला देखील त्याच्यात आम्ही सहभागी आहोत याचा खूप खूप आनंद वाटतो। आज बालदिनानिमित्त इथे आपण बालमेळावा साजरा करतो आहे। पुण्यातील 9 बालभवन आणि 9 वंचित संस्था ह्यामध्ये मुलांना क्रिएटिव्हिटी, खेळ, स्लाईड शोसाठी आयोजित केलेला आहे आणि आज शोभाताई भागवत ज्यांनी हे बालभवन सुरू केलं होतं त्यांचा स्मृती दिवस पण आहे आणि त्या निमित्ताने पण एक वेगळा असा काही कार्यक्रम इथे होणार आहे। मी सौ सुरेखा चंद्रकांत करवा, महेश बालभवन कोथरूड संचालिका। बालभवनमध्ये मुलांना सगळं काही मिळतं आपल्याला मुलांना, पण वंचित मुलांना हे काही गोष्टी मिळत नाही। ह्या गोष्टी एकमेकांना शेअर करता याव्या। अंध मुलांची काय अडचणी आहे, वंचित मुलांच्या काय अडचणी आहे आणि ह्या आपल्या मुलांना काय मिळत नाही आहे, काय मिळतं आहे, हे सगळं एकमेकांशी शेअर करून दोन्ही गटाचं, एक वंचित आणि एक बालभवन, असे दोन्ही 10 मुलं एकत्र करून त्यांना एकमेकांशी हे सगळं शेअर करायला सांगतो आपण।